आनंदी जीवनाचा मूळ मंत्र श्री स्वामी समर्थ म्हणतात की जे लोक प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक विचार करतात त्यांच्या जीवनातील अनेक समस्या कमी होतात. अशा परिस्थितीत नकारात्मक विचार आपले काम आणखी बिघडू शकतात. म्हणूनच नेहमी सकारात्मक राहावे. या संदर्भात श्री स्वामी समर्थ एक कथा सांगतात. कथेनुसार एका गावात दोन संत त्यांच्या छोट्या झोपडीत एकत्र राहत होते. दोघेही रोज सकाळी वेगवेगळ्या गावात जाऊन भिक्षा मागायचे. संध्याकाळी झोपडीत परतायचे. दिवसभर देवाचे नामस्मरण करावे. त्यांचे जीवन केवळ परमार्थावर चालले होते. एके दिवशी दोघेही भिक्षा मागण्यासाठी वेगवेगळ्या गावात गेले. संध्याकाळी गावी परतल्यावर गावात वादळ आल्याचं कळलं. जेव्हा पहिला साधू त्याच्या झोपडीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की वादळामुळे झोपडी अर्धी तुटलेली आहे. तो रागावला आणि देवाला अपशब्द बोलू लागला. संताला वाटले की मी रोज देवाचे नामस्मरण करतो, मंदिरात पूजा करतो, इतर गावात चोरदरोडेखोरांची घरे सुरक्षित आहे, पण माझी झोपडी उद्ध्वस्त झाली. मी दिवसभर पूजार्चा करतो पण देवाला माझी काळजी नसते. काही वेळाने दुसरा साधूही तेथे पोहोचला. त्याने तुटलेली झोपडी पाहिली. हे पाहून तो आनंदी झाला. देवाचे आभार मानू लागला. तो संत म्हणाला, हे देवा, आज मला विश्वास आहे की तुझे आमच्यावर खरे प्रेम आहे. आमची भक्ती आणि उपासना व्यर्थ गेली नाही. इतक्या भयंकर वादळातही तू आमची अर्धी झोपडी वाचवलीस. आता आपण या झोपडीत आराम करू शकतो. आजपासून माझा विश्वास आणखी वाढला आहे. मित्रांनो, या कथेचा धडा हा आहे की प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक विचाराने बघायला हवे. नकारात्मक विचारांमुळे मानसिक ताणतणाव वाढतो आणि आपण चांगल्या गोष्टीही पाहू शकत नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कृपया अशा चांगल्या कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.